आई गोविंद वार मला आहे ना गुडघे फिरत होते हां आणि पूर्ण असं कंबर ते दुखत होतं 1-1.5 वर्षापासून येते एकदम व्यवस्थित झाला. ओके, त्याच्यासाठी कुठे कुठे इलाज केला तुम्ही? आमचा मिलिटरीचा दवाखाना. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तेव्हा? त्यांचं काय मी एवढं सांगितलं नव्हतं त्यांना. गुडघे दुखता फक्त गुडघे दुखता गोळ्या द्यायचे. ओके, गोळ्यांनी काही रिझल्ट भेटला का तुम्हाला? नाही. आता इथे किती वर्षापासून येत आहे? 1-1.5 वर्ष झालं. ओके, कोणी सांगितलं होतं थेरपीचं तुम्हाला? माझ्या सोनाने सांगितलं होतं. सांगितलं होतं ती येत. मग 1 ते 1.5 वर्षापासून तुम्हाला काय काय रिझल्ट मिळाला? माझे खांदे दुखत होते ते बरे वाटतात. गुडघे फिरणं बंद झालं. ॲसिडिटीला थोडा फरक आहे. म्हणजे दिवसाआड गोळी घेते ॲसिडिटीचा त्रास आहे. ओके, आणि आता तुम्ही थेरपी घरी पण घेऊन गेले तर तुम्ही असा एवढा छानसा निर्णय का बरं घेतला की थेरपी घरी घेऊन गेलाय? घरी म्हणून बाकीच्यांना काम येईल, बाकीच्यांना सुद्धा कामात येईल. आणि दवाखान्यामध्ये त्याला लागल ना. ओके, म्हणजे दवाखान्याचा खर्चही वाचणार आहे, दवाखान्यामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आई मला एक सांगा की तुम्हाला एवढा छान रिझल्ट भेटतोय तर मग बाकीच्या आईबाबांना तुम्ही काय संदेश द्याल? भरपूर जणांना सांगते, घेऊन पण येते ना. आता ते शिंद्यांना आणलं होतं, त्याच्या मागं ते 2-3 जणांना आणलं होतं, भरपूर लोकांना आणलं नाही. ओके, म्हणजे चांगलं काम करताय एक तुम्ही की लोकांना बरं करण्यामागे एक तुमचा चांगला उद्देश आहे की त्यांना सुद्धा चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. तुम्हाला थँक्यू बोलायचं असेल, एवढी छान थेरपी भेटते तर कुणाला बोलाल? लुमिराईजला. आणि तुम्ही सगळे सेवा करणार. ओके, थँक्यू सो मच आई. लकी सरांपर्यंत हा मेसेज नक्कीच पोहोचेल. आणि आपली जी काही लुमिराईजची सर्व टीम आहे, जे की आपले गायकवाड सर आहेत, प्रेम सर आहे आणि लकी सर आहे की त्यांना सुद्धा तुमचा हा जो काही निरोप आहे, आम्ही लेक्चर ऐकले, सगळ्यांचे खूप आनंद वाटतो, खूप उत्साह वाटतो आणखी. ओके, थँक्यू सो मच. बाकीच्यांना सुद्धा सांगत चला आणि तुम्ही सुद्धा कंटिन्यू येत चला.